या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यावरती काही झाडाच्या फांद्या येत होत्या. त्या फांद्या तोडण्यासाठी ज्यांच्या घराच्या शिवारामध्ये त्या फांद्या येत होत्या, त्या फांद्या तोडण्यासाठी त्यांना वारंवार सांगितल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी फांद्या तोडल्या नाही. त्याच्यासाठी जे आपले सफाई कर्मचारी होते ते तिथे सेवा देतात, ते कर्मचारी तिथे गेल्याच्या नंतर त्यांना झाड तोडण्यासाठी गेल्याच्या नंतर जे ज्यांच्या शिवारामध्ये ते झाड आहे त्यांनी उतरून त्यांना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केली. आणि असं केल्याच्या नंतर जे आपले बौद्ध बांधव आहेत किंवा जे समजा ज्यांना मारहाण केली ते अनसिन पोलीस स्टेशनला तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा तिथे दाखल केला. आणि गुन्हा दाखल केल्याच्या नंतर 2-3 दिवसामध्ये जे गावातील काही जे सवर्ण लोक आहेत ते लोक जे बौद्ध समाजाचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना वारंवार म्हणजे जीवे मारण्याची धमकी, तसेच त्यांना कामाला न सांगणे आणि इतर तुमच्यावरती गुन्हा दाखल करू किंवा तुम्हाला मारू अशा वेगवेगळ्या धमक्या त्यांना देत आहेत. त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे पोलीस अधीक्षक साहेबांना भेटण्यासाठी इथे आलो आणि त्यांच्याकडे तक्रार देण्यासाठी आलो. यांना ग्रामस्थांना धानोरा वापर या ग्रामस्थांना योग्य तो न्याय मिळण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी तसेच सर्व ग्रामशाखेचे पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योतिताई इंगळे तसेच स्वप्नील खडसे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हे सर्व इथे उपस्थित राहिले आणि वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने यांना न्याय देण्याचं काम आम्ही सर्वजण करू. धन्यवाद.